पिंपरी चिंचवड शहरातील अजिंठानगर, कृष्णानगर आणि परिसर असा मिळून प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी गेल्या 9 वर्षात एकही नगरसेवक प्रभागात फिरकलाच नाही। नगरसेवक दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा असं खुलं आव्हान शिवसेनेचे युवराज कोकाटे यांनी दिलं होतं। याचा स्वीकार ना विद्यमान नगरसेवकांनी केला ना कुणाला प्रभागात नगरसेवक आल्याचं आठवलं। गेल्या 9 वर्षात प्रभागात नगरसेवक फिरकलाच नाही, त्यामुळे येथील नागरिकांनी ठरवलं आता इथे राहणारे उमेदवार उभे करायचे आणि आपला नगरसेवक निवडून आणायचा। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि रासप अशी युती होऊन मंगलाताई सोनवणे, विश्वास गजरमल, काशीनाथ जगताप आणि मोहोरताई युवराज कोकाटे हे उमेदवार उभे केलेले आहेत। प्रभाग क्रमांक 11 मधून त्यांना उदंड प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता सध्या आपण आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना आणि मनसेची युती झाल्यामुळं शिवसेना, मनसे आणि रासप या युतीचे उमेदवार आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नेमकं यांना जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय। आता आपण पाहिलं तर पाठीमागं प्रचंड संख्येमध्ये लोक दिसत आहेत, प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी लोक यांच्या पाठीची दिसत आहेत। नेमकं 4ही उमेदवाराशी आपण चर्चा करणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही, जनतेचा कसा प्रतिसाद आहे आणि आता लोक तुमच्या सोबत एवढे आहेत, तुमची भावना काय? खरं तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजपाचे सरकार आहे, त्यांच्याबरोबर घड्याळही सत्तेमध्ये आहे, त्यांच्याबरोबर धनुष्यबाणही सत्तेमध्ये आहे। पण संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची वाताहत होताना सर्वसामान्य जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। आता जनतेसमोर एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे मशाल। उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे साहेब जे एकत्र आलेत, हे ह्या गद्दारांना आणि दलालांना गाडल्याशिवाय राहणार नाही। अशीच परिस्थिती या पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये संपूर्ण शहराला बकालपणा आलाय। आम्ही ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागामध्ये गेल्या 2012 साली 4ही नगरसेवक भाजपाचे निवडून आले होते, पण भाजपाचे नगरसेवक ह्या सर्वसामान्य जनतेला 5 वर्ष सापडलेच नाही। म्हणजे हा प्रभाग नगरसेवकाविना उघडा पडला गेला, प्रभागाचा विकास झाला नाही। आणि तरी सुद्धा भाजपाने आता 4ही उमेदवार प्रभागाचे बाहेरचे दिलेले आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा गटाचे सुद्धा उमेदवार प्रभागाचे बाहेरचे दिले गेले। म्हणजे यांना फक्त एकच गोष्ट करायची आहे की लोकांना गृहीत धरून सत्ता मिळवायची आणि सत्तेतून राजकारण, पैसा आणि पुन्हा एकदा जनतेला उघडे पाडण्याचा कार्यक्रम या सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हातामध्ये घेतलेला आहे। स्वतः आमदारांनी सांगितलं की गेले 11 वर्ष आम्ही घरकुलचा विकास करू शकलो नाही। जर आमदारांनी जर घरकुलचा विकास केला नाही तर विकास प्रभागाचा करणार तरी कोण? नगरसेवक तर सापडत नाही आणि आमदार म्हणतात आम्ही विकास करू शकलो नाही। 9 ते 10 कोटी रुपये कुत्र्याच्या नसबंदीमध्ये घालवले आणि एकही कुत्रे या पालिकेने पकडलं नाही। मग हे कुत्रीकडून आणले, बाहेरच्या प्रभागातून म्हणा किंवा बाहेरच्या विधानसभेतून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुत्री आणून सोडली की काय लोकांचा चावा घेण्यासाठी? कितपत खालच्या थराला जाऊन या ठिकाणी भाजपा आणि राष्ट्रवादी दादांची खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करणारे यांना आम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो आणि थांबतो। आता सध्या सरांनी सांगितलं की भाजपचे मागच्या वेळेस 4ही नगरसेवक होते, प्रभागामध्ये फिरले नाही। आता तुम्ही प्रभागामध्ये फिरताय, प्रभागाची स्थिती कशी आहे? तुम्ही भविष्यात प्रभागामध्ये कसे फिरणार आहात, लोकांची सेवा कशी करणार? मी स्वतः उमेदवार नाही, माझे वडील विश्वास गजरमल हे उमेदवार आहे। मी त्यांच्या जागी आता चेहरा बनून फिरतोय। काही अडचणींमुळे विश्वास गजरमल सध्या आपल्यामध्ये नाही आहेत, पण ते लवकरच येणार आहेत। आणि प्रभागाबद्दल बोलण्यात आलं तर इथं गुन्हेगारी, भांडण तंडण रोज हेच सगळं चालू असतं, भ्रष्टाचार। आम्ही हेच प्रयत्न करेल। माझ्या वडिलांनी या प्रभागात खूप कामं केले। त्यांनी नगरपालिकेची शाळा आणली, आता सध्या झालेला SRA चा प्रकल्प, त्यात 6000 लोकांना माझ्या वडिलांनी घरं मिळवून दिलेली आहेत। तो प्रोजेक्ट लवकरच कंप्लीट होणार आहे। काही खूप जणांनी विरोधी केला, विरोधकांच्या विरोधात जाऊन माझ्या वडिलांनी भांडण करून, कष्ट करून हा प्रोजेक्ट साकारला।
तेच त्यांच्या अंगलट पडलं असं बोलण्यात येईल. त्या प्रोजेक्टमुळे आमच्या अंगावर खूप काही झालं, आमच्यावर आरोप झाले, आमच्यावर गुन्हा दाखल केले. माझ्या वडिलांची काही चुकी नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेले आहेत. म्हणून मी त्यांच्या जागी आज इथं उभा आहे. सरांनी सांगितलं होतं की प्रभागात मागचे नगरसेवक दिसले नाही, इथून पुढे तुम्ही सातत्याने लोकांमध्ये दिसणार का? 101%, कारण की आम्ही इकडचे स्थानिक आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप दोघांनी जे उमेदवार दिलेले आहेत, हे चौघही पॅनल जो आहे त्यांचा दोघा पक्षांचा, हे बाहेरचे उमेदवार आहेत. आम्ही इकडचे स्थानिक आहेत. माझे वडील झाले, काशीनाथ काका झाले, कोकाटेन झाले, सगळे इकडचे स्थानिक आहेत. म्हणून आम्ही 100%, 101% आम्ही इथंच राहणार. आम्ही लोकांमध्येच राहणार आणि लोक आमच्याकडे कधीही येऊ शकतात. उमेदवारांनी सांगितलेल्या पद्धतीने की जे विद्यमान नगरसेवक होते स्टँडिंगचे, ते प्रभागामध्ये फिरले नव्हते. हे सतत इथले स्थानिक असल्यामुळे लोकसंपर्काने लोकांमध्ये राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पाहिलं की सरांनी सांगितलं की सद्यस्थिती पिंपरी चिंचवड शहराची आणि प्रभाग क्रमांक 11ची काय. कोकाटे साहेब, तुम्ही बोला की ताई उभे आहेत, तुमचा पॅनल आहे शिवसेना आणि मनसे एकत्र. परवा दादांची सभा झाली, अजितदादा पवारांची, राष्ट्रवादीची. त्यांनी सांगितलं की भाजपच्या काळामध्ये किती भ्रष्टाचार झाला, काय झाला. म्हणजे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे कुत्र्याच्या नसबंदीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्यानंतर अर्बन स्ट्रीट मध्ये भ्रष्टाचार झाला, अनेक असे वेगवेगळे भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणले. पण ते सत्यात होते, मग त्यांनी तेव्हा का बोलले नाही, याच्यावर काय बोलाल तुम्ही? कसं आहे, आपण दोघं भाऊ निम वाटून खाऊ असा प्रकार झालाय. सत्यात बेतेच आहेत आणि विरोधात बेतेच आहेत. म्हणजे एकत्र आल्यामुळे विरोध तरी करणार कोण, लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे किती भ्रष्टाचार करतात किती नाही सारा दुनियानं बघते, तुम्ही लक्षात घ्या. या ठिकाणी आम्ही त्यांचा भ्रष्टाचार मोडून करण्यासाठी आमचा शिवसेनेचा खंबीर पॅनल आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि रासपाचा आहे. आणि एवढं नशीब आहे की आमचे 3 उमेदवार 1 नंबर बटनावर आहेत. म्हणजे कचा पण एकलाय, बचा पण एकलाय आणि अचा पण डचा पण. म्हणजे 3 उमेदवार 1 नंबरला आहेत आणि पक्षाचे जे भाजपचे उमेदवार आहेत ते 2 नंबरला आहेत, लक्षात घ्या. म्हणजे आम्हाला सरकारने सुद्धा आणि जनतेने सुद्धा कौल दिला की 1 नंबरला तुम्ही निवडून येणार, लक्षात घ्या. स्वतः सत्तेतले म्हणजे राज्यामध्ये सत्तेत अजितदादा पवार आहेत आणि बीजेपी आहे आणि शिवसेना एक आहे शिंदे गट. म्हणजे हे सत्तेत असताना सुद्धा महानगरपालिकेत एकमेकांच्या विरोधात लढतायत आणि एकमेकांच्या विरोधात कसा कोणी भ्रष्टाचार केला ते सांगतायत. मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये किंवा प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना मनसेच्या रूपाने आणि रासपाच्या रूपाने एक चांगला पर्याय असं वाटतंय? पर्याय म्हणजे लोकांना पर्याय नाही, लोकांनीच पर्याय दिला आणि लोक आम्हाला म्हणतात की आम्ही तुम्हाला निवडून देऊ, आम्हाला जायची गरज नाही. लोकांनी सांगितले की तुम्ही जनतेची सेवा करा, आम्ही तुमच्या मागे. जनतेने आम्हाला उभं केलेलं आहे, लक्षात घ्या. आमचं काय राजकारण नाही, 35 वर्ष झालं राजकारण करतोय आम्ही. जनतेने उभा केल्यामुळे आम्ही उभा आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही पालिकेत जाणार आहे आणि जनता ते निवडून देणार आहे 1 मताने. 15 तारखेला सकाळी प्रत्येकाचा 1 नंबर बटन दाबून 1 नंबरला निवडून देणार या ठिकाणी सांगतो. दादांनी सांगितलं की इतके दिवस आपल्याकडे इथला स्थानिक, इथला रहिवासी म्हणजे या भागामध्ये राहणारा उमेदवार नव्हता, बाहेरचा उमेदवार असल्यामुळं या मतदारसंघाची परिस्थिती तशी आहे, वार्डाची परिस्थिती तशी आहे. आता 4ही उमेदवार स्थानिक आहेत. प्लस पॉईंट काय साहेब? आता आमच्या जगताप साहेबांनी सांगितलं की 8 वर्ष या ठिकाणी नगरसेवक पाहिलेलं नाही. आम्हाला बॅनर लावले होते की भाजपाचे नगरसेवक दाखवा, 1000 रुपये मिळवा. माझे 1000 रुपये गेलेले नाही, लक्षात घ्या. आणि मी आज राजकारणात नाही की आता तिकीट मिळेल उभा राहा. असं आमचं 24 तास कार्यालय उभा आहे, उघड आहे आणि 24 तास आम्ही जनतेची सेवा करतो. त्या जनतेच्या सेवेमधून एक नंबरचा आम्हाला बटन दाबतील आणि आम्ही पालिकेत जाऊन आम्ही लोकांच्या समस्या सोडू या ठिकाणी सांगतो. आताच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 11 मध्ये लोकांनीच यांना शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि रासपाची युती झालेली आहे आणि 4ही उमेदवार इथले स्थानिक, इथले रहिवासी दिलेले आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना वाटतंय की प्रभागाचा विकास करण्यासाठी हे 4ही उमेदवार सक्षम आहेत. म्हणून या ठिकाणी लोकभावना त्यांच्या सोबत आहे, आपल्या समोर दिसत आहे.